नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही घर बसल्या आधार कार्डवरील पत्ता कसा बदलू शकता याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आधार कार्डवरील पत्ता जर तुम्हाला चेंज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता पडणार आहे. एक, तुमच्याकडे आधार कार्ड नंबर असणं आवश्यक आहे. त्या आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. आणि पत्ता बदल करण्यासाठी तुमच्याकडे पुरावा असणं गरजेचं आहे. यामध्ये आज आपण पत्ता बदल करण्यासाठी मतदान कार्डचा वापर करणार आहोत. चला तर मग पाहूयात की आधार कार्डवरील पत्ता घरबसल्या कसा बदलायचा. मला त्यासाठी myaadhar.uid.gov.in या वेबसाईटवर यायचे आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथं वेलकम टू माय आधार असं ऑप्शन दिसेल. यामध्ये तुम्हाला लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे, लॉग इन विथ ओ-टी-पी करायचा आहे. ओ-टी-पीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर रजिस्टर मोबाईलवर एक ओ-टी-पी येईल, तो ओ-टी-पी टाकून लॉग इन करून घ्या. त्यानंतर तुमच्यासमोर असे ऑप्शन दिसतील. यामधील ॲड्रेस अपडेट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी 2 पद्धतीने ॲड्रेस अपडेट करू शकतो. आपण अपडेट ॲड्रेस युजिंग डॉक्युमेंट्स यावरती क्लिक करून ॲड्रेस अपडेट करणार आहोत. फॅमिली मेंबरने आपण करणार नाहीत. इथं तुम्हाला 1 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अपडेट ॲड्रेस युजिंग युअर डॉक्युमेंट्स. त्यानंतर इथं तुम्हाला पाहू शकता किती तुमची लिमिट राहिलेली आहे. हे पाहिल्यानंतर ॲड्रेस तुम्ही अनलिमिटेड वेळेस अपडेट करू शकता. प्रोसीड टू ॲड्रेस अपडेट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा करंट ॲड्रेस, जुना ॲड्रेस दाखवला जाईल. डिटेल्स टू बी अपडेटेड या ठिकाणी तुम्हाला आता इंग्लिश आणि मराठीमध्ये ॲड्रेस अपडेट करायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला हाऊस, स्ट्रीट, एरिया, लँडमार्क, पिनकोड या सर्व गोष्टी भरून घ्यायच्या आहेत. जो तुम्हाला नवीन ॲड्रेस टाकायचा आहे तो इथं टाईप करून घ्यायचा आहे आणि मॅन्युअली अपलोड यावरती क्लिक करायचं आहे. मॅन्युअली अपलोड यावरती क्लिक केल्यानंतर खाली याला ॲक्सेप्ट करायचं आहे आणि तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता या ठिकाणी पाहू शकता. तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागू होतात हे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही ई-रेशन अपलोड करू शकता, इलेक्ट्रिसिटी बिल करू शकता. वेगवेगळे डॉक्युमेंट्स तुम्ही इथं ॲड्रेस अपडेटसाठी अपलोड करू शकता. आपण वोटर आय-डी कार्ड अपलोड करणार आहोत. त्यानंतर ॲक्सेप्ट करा. इथं सिलेक्ट सपोर्टिंग डॉक्युमेंट्स यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे. जे-पी-ई-जी, पी-एन-जी, पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये मॅक्सिमम साईज 2 MB कमी असावी. या ठिकाणी पाहू शकता आपण डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत. त्याचा प्रिव्ह्यूही तुम्हाला इथं पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, खाली कंटिन्यू यावरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू यावरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. सर्व ॲड्रेस टाईप करून घ्या. आता इथं तुम्हाला नवीन ॲड्रेस टाईप केलेला दिसेल. यामध्ये काही बदल करायचा असेल तर तुम्ही एडिटवर क्लिक करून करू शकता. त्यानंतर याला टिक मार्क करून नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आता तुम्हाला याचं पेमेंट करायचं आहे. याला ॲग्री करून पेमेंट मेथड सिलेक्ट करून मेक पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला ₹75 पेमेंट करायचं आहे. तुम्ही यू-पी-आय किंवा वेगवेगळ्या प्रकारे पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यानंतर डाउनलोड अॅक्नॉलेजमेंट यावरती क्लिक करायचं आहे. तुमचा ॲड्रेस जो आहे तो ॲड्रेस रिक्वेस्ट अपडेट झालेली आहे. तुम्हाला 2 ते 4 दिवसानंतर चेक करायचं आहे की तुमचा ॲड्रेस अपडेट झालेला आहे का नाही. अशा प्रकारे तुम्ही डॉक्युमेंट्स यूज करून तुमचा ॲड्रेस घरबसल्या फक्त ₹75 मध्ये अपडेट करू शकता. यामध्ये तुम्हाला काही अडचण येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.